नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अँड टुडेज व्हिडिओ इज गॉना बी माय इयरिंग कलेक्शन. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. आय जस्ट लव्ह इयरिंग्स. आय कांट टेल यू हाऊ मच आय लव्ह इट. माझ्याकडे ना भरपूर कलेक्शन आहे. काही कलेक्शन आहे जे मी माझ्यासोबत इथे ठेवलंय आणि काही कलेक्शन आहे जे माझ्या घरी आहे. घरी पण ऑलमोस्ट मला वाटते 1-2 बॉक्स तर असतीलच. भरपूर इयरिंग कलेक्शन करून ठेवलंय मी. माझ्या घरचे तर ऑलरेडी कंटाळले आहेत. ते माहिती आहे, ते म्हणतात, "तू इतके घालत पण नाही. तू कशासाठी घेऊन ठेवते अँड ऑल." बट यू नो ना, ओन्ली गर्ल्स कॅन अंडरस्टँड मॅन. वी स्टिल नीड इट. असं नाही की तुम्ही रोजच ते विअर करणार म्हणून. बट कधीतरी तर करूच ना. म्हणजे येस, ऑफ कोर्स यू विल नीड इट. तर सर्वात पहिले जे इयरिंग्स आहेत ते आहेत जे मी विअर केलेले आहेत ते. दिस इज लाइक द बेसिक इयरिंग्स, बट आय स्टिल लव्ह इट. आता काहीच दिवस झालेत मी हे घेतलेत. मी भरपूर दिवसापासून ना म्हणजे चांगल्या इयरिंगच्या शोधात होते. असे मला ना आधी पण मिळालेले बाकीच्या स्टोअरमध्ये, बट दे आर लाइक क्वालिटी वॉज क्वाईट चीप. म्हणजे ते खूपच पातळ होते अँड ऑल. बट दीज आर लाइक द थिकनेस इज व्हेरी परफेक्ट. प्लस दे आर व्हेरी लाईट वेट. म्हणजे कानाला पण त्रास होणार नाही आणि यू कॅन सी द लुक. सो आय डोंट हॅव टू से एनिथिंग अबाउट इट. तर हे जेव्हा मी इयरिंग घेतले ना, सेम कलरमध्ये गोल्डमध्ये पण अवेलेबल होते आणि या कलरमध्ये पण. तर मी ते दोन्ही पण घेतलेत. यू नो व्हॉट, जर मला एखादी गोष्ट खूपच आवडली, तर ते माहिती आहे म्हणजे कशावरून ओळखू शकते कोणी, की मी सेम गोष्ट दुसऱ्या कलरमध्ये घेते परत विकत. इव्हन दो की ते ड्रेसेस असो, इयरिंग्स असो की काही पण, इव्हन गॉगल्स अँड एव्हरीथिंग. माझ्याकडे आधी पण ड्रेसेस आहेत म्हणजे जे काही मला खूप आवडलेत. सो आय बॉट इन लाइक अनदर कलर बट द सेम ड्रेस. ओके, तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं पण असेल. सो येस, असंच काही इयरिंग सोबत पण आहे. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कळेलच. तर हा त्या 3 इयरिंगचा सेट होता. यामध्ये ना म्हणजे हा गोल्ड कलरमध्ये आहे. पण तिन्ही इयरिंग तुम्हाला दिसतायत किती क्यूट आहेत. अँड येस, आय बॉट दिस वन फ्रॉम न्यूयॉर्कर. आणि हाच तो सेट आहे जो होता या इयरिंगचा. मी सध्या ना ही अशीच ठेवते. म्हणजे मी एक असाच बॉक्स केलाय आणि त्यामध्ये फक्त ते तशीच ठेवते. इट्स नॉट लाइक प्रॉपरली ऑर्गनाइज कारण मी बाहेर राहते. सो ऑफकोर्स माझ्याकडे तेवढं काही स्टफ नाहीये आणि मला वाटत पण नाही की घ्यावं वगैरे म्हणून. पण मला तर असं वाटतंय की थोडं व्यवस्थित ठेवायसाठी मी घ्यायला पाहिजे. कारण जितके आपण विकत घेतो ना, त्यापेक्षाही महत्वाचं आहे की ती ज्वेलरी व्यवस्थित टिकवून ठेवणं. तेव्हाच कुठे ते घेतल्याचा काहीतरी फायदा होईल. नाहीतर आपण काही विकत वगैरे घेऊन ठेवतो, त्यानंतर तेवढाचा यूज पण होत नाही आणि ते लिटरली वेस्ट जातात. सो इट्स बेटर की त्याला प्रॉपरली अरेंज करून ठेवलं तर ते टिकतील तरी तेवढे दिवस. आणि आणखी एक काळजी मी घेते ज्वेलरीच्या बाबतीत, ती म्हणजे त्याला पाणी कधीही लागू द्यायचं नाही. नो मॅटर तुम्ही काहीही करताय, जेवढं काही तुम्हाला मेकअप वगैरे करायचंय, फेस वॉश वगैरे काहीही कोणतीही कामं वगैरे करतायत, आधी ते करून घ्या, नंतर ज्वेलरी विअर करा. ट्रस्ट मी, तुमचे इयरिंग्स असो, कोणतीही ज्वेलरी ही भरपूर काळ टिकेल. इट विल नेव्हर गेट टार्निश. त्यानंतर परफ्यूम जो आहे, ज्वेलरीला कधीही परफ्यूम लागू द्यायचा नाही. कारण परफ्यूम कंटेन्स अल्कोहोल आणि अल्कोहोलशी रिलेटेड कोणतीही गोष्ट असेल, ती जेव्हा मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, तेव्हा ती रिएक्ट होते. सो परफ्यूम ऑलवेज अवॉइड परफ्यूम विथ द ज्वेलरी. आधी अप्लाय करा, त्यानंतर ज्वेलरी विअर करा. नो प्रॉब्लेम. बट आफ्टर विअरिंग द ज्वेलरी, नो, इट्स अ बिग नो. नंतर मी तुम्हाला सेकंड इयरिंग जे आहे ते ट्राय करून दाखवते. ओके, सो सेकंड इयरिंग आहेत हे. ते इतके क्लासी आणि मिनिमल वाटतात ना, खूपच सुंदर दिसतात ऍक्च्युली. कशावरही जातील म्हणजे लिटरली काहीही विअर केलं ना तुम्ही,
सिंपल टी शर्ट पॅन्ट असो, त्यानंतर जीन्स वेअर केले असतील किंवा इव्हन तुम्ही साडी पण जरी वेअर केली असेल ना, तर हे खूप छान दिसतील. फक्त तुम्हाला कलर कॉम्बिनेशन तेवढं करून मिक्स अँड मॅच ते करावं लागतं. कारण काही पर्टिक्युलर गोल्ड इयरिंग आहेत, जे काही कलरवर सूट करतात. त्यानंतर काही सिल्वर कलरचे आहेत, जे पर्टिक्युलरली त्याच म्हणजे कलरवर चांगले दिसतात. सो येस, बेसिकली द रूल विच आय फॉलो इज, जर वॉर्म कलरच्या साड्या वगैरे असतील तर त्यावर ना युजली गोल्डन कलरची ज्वेलरी जी आहे ती चांगली दिसते. त्यानंतर थोड्या डस्की टोन मधल्या काही असतात, म्हणजे जे ब्राउनिश न्यूड कलरचे शेड येतात. त्यानंतर जे आपले आपण कोणता कूल टोन म्हणतो ना, तर त्या टोन मधले जे काही साड्या असतील किंवा तुमचे ड्रेसेस असतील, त्यावर सिल्वर कलरची ज्वेलरी जी आहे ती अमेझिंग दिसते. जसं आता मी हा टॉप वेअर केलेला आहे, जो आहे अगदी लाईट 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 पावडर ब्लू मधला. तर त्यावर बघा ही अगदी परफेक्ट जाते. इव्हन गोल्डन ज्वेलरीपेक्षा पण ही सुंदर दिसते यावर तरी. And third earring, can you see this? It's so pretty, oh my god. याची क्वालिटी तुम्हाला दिसत असेल, अगदी मी तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करते. वेस्टर्न ड्रेसेसवर तर ही ज्वेलरी खूपच सुंदर दिसते माहिती आहे. जर तुम्ही म्हणजे एखादा हेवी नेक पीस घातलाय किंवा तुम्हाला जास्त ज्वेलरीज कॅरी नाही करायची, अगदी मिनिमल काहीतरी ठेवायचंय, सो येस यू कॅन गो विथ दिस. इट विल लुक अमेझिंग ऑन युअर आउटफिट. आणि सेम ना यासारखंच जे गोल्डन कलरचे आहेत ना, ते पण जातात. कॅन यू सी हाऊ ब्युटिफुल इट इज? बेसिकली हे मी यासाठी घेतलेत ना, की एकतर हे कोणत्याही वेस्टर्न ड्रेसवर इझिली जातात. त्यानंतर तुमच्या वेस्टर्न साडीज वगैरे पण असतील तर त्यावर पण जातील हे. आणि जर तुम्ही सिंपल एखादं टी शर्ट घातलं, जर तुम्हाला वर केस बांधायचे आहेत, दॅट विल लुक अमेझिंग अमेझिंग ऑन दिस. ट्रस्ट मी, ट्राय इट. लाईक इवन दो जर तुम्ही तुमच्या जसं तुम्ही नॉर्मली घरी राहता टी शर्ट अँड पॅन्ट, लाईक जर मला इमिडिएटली कुठेतरी जायचंय, थोडंफार काहीतरी बाहेर वगैरे घ्यायसाठी, म्हणजे शॉपिंगसाठी जाताय किंवा आणखी कोणत्या गोष्टीसाठी, जर तुम्ही लिटरली हे इयरिंग वेअर केले, दॅट्स इट. यू डोंट नीड टू वेअर एनीथिंग. अँड the second thing is like why I love earrings a lot is like it instantly elevate your look. It instantly changes your look. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स ट्राय करून बघा, तुमचा लुक ना कम्प्लिटली चेंज होतो. कम्प्लिटली तुमचा फेस चेंज होतो. सो नाव वी विल मूव टुवर्ड्स द अनदर इयरिंग, जे की आहेत हे. Can you see how beautiful it is? Let me show you how it will look. तुम्ही हे माझ्या आधी व्हिडिओज मध्ये वगैरे पण बघितले असतील. काय अमेझिंग दिसतात ते. म्हणजे जर तुमचा वेस्टर्न ड्रेस वगैरे असेल ना, त्यावर फक्त हे इयरिंग, नो नेक पीस, नो नथिंग, अँड दॅट्स इट, यू आर गुड टू गो. बाय द वे, हे जे इयरिंग आहेत हे मी एका स्प्लॅशच्या स्टोअर मधून घेतले. नंतर तुम्ही माझे हे इयरिंग्स बघितले असतील भरपूर साऱ्या व्हिडिओज मध्ये. तर हे ना नॉर्मल पर्ल्स आहेत, पण थोडे मोठ्या साईजचे आहेत, पण एवढे सुंदर दिसतात ना. म्हणजे तुम्ही कोणतेही टी शर्ट वेअर करा, कोणताही ड्रेस जर तुम्ही वेअर करत असाल, त्यानंतर जर तुम्ही कोणतीही म्हणजे विदाऊट काठपदर असलेली साडी, जी आपण शिफॉन साड्या असतील, ऑर्गॅन्झा साड्या असतील, त्यावर हे अगदी 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 मी काय म्हणते ते असं एक विंटेज आणि एकदम सॉफ्ट गर्ल वाला ना लुक देतं. तर यू शुड डेफिनेटली ट्राय दिस वन. दिस इज लाईक वन ऑफ द बेस्ट बेस्ट पीस. मी तरी आतापर्यंत हे ना भरपूर भरपूर लुक सोबत कॅरी केलेत. खूप सुंदर लुक आहे, म्हणजे एकदम ना लुकच चेंज होऊन जातो. अगदी आपण म्हणतो ना, तो विंटेज वाला लुक जो आहे, तो एक एलिगन्स येतो लुकमध्ये. सो येस, दीज आर सम ऑफ द कलर्स. लाईक आय टोल्ड यू ऑलरेडी, लाईक जर मला काही आवडलं ना, तर मी ते म्हणजे असे मल्टिपल कलर्स मध्ये घेणं प्रिफर करते. तर येस, दिस इज समथिंग लाईक दॅट. येस, दिस इज, लेट मी शो यू हाऊ इट विल लुक. कॅन यू सी दिस?
एकदम सिंपल पण खूप ना तो एक असा एक मॉडर्न टच जो असतो, तो एक सॉफ्ट गर्ल एरामधला जो टच असतो ना, इट्स जस्ट समथिंग लाइक दॅट. तर माझ्याकडे आहेत हे इयरिंग. माहीत नाही किती क्लिअर दिसतंय कॅमेरामध्ये. इट्स लाइक अ फ्लॉवर, बट मागे ना याला अशा पेटल्स सारख्या आहेत वायरच्या अँड त्यानंतर समोर हे असे बीड्स आहेत, जे व्हाईट कलरमधून आहेत, क्रिस्टल सारखे. घातल्यावर एवढे सुंदर दिसतात ना हे. सी, दिस इज हाऊ इट लुक्स. आणि मी ना हे एका लोकल स्टोअरमधूनच घेतलेत. लाईफस्टाईलमधून इथे जवळच्याच मॉलमधून. सो येस, आय जस्ट लव्ह दिस. So after this, I have these hoops, which are like very simple, but it looks very nice. Like this, and yes, you are good to go. मी हे माझ्या आधी पण फोटोजमध्ये वगैरे घातले, तर तुम्ही माझ्या लुकमध्ये हे आधी पण बघितले असतील. इट लुक्स नाईस आणि कोणत्याही ड्रेसवर ना इझिली जातात. सो येस. माझ्याकडे सिल्वर इयरिंग्सपेक्षा ना गोल्डन जे इयरिंग्स आहेत त्याचं कलेक्शन जास्त आहे. कारण गोल्डन इयरिंग्स असे आहेत ना, की जे युज्युअली सगळ्या जास्तीत जास्त आउटफिटवर जातात. त्यानंतर हे जे इयरिंग्स आहेत ना, यांचा ना म्हणजे एक असा पूर्ण ते आपण काय म्हणतो, पॅक असतो ना, ते एका ह्याच्यात भरपूर मिळतात, कॉम्बो जो असतो, तसे मी ते विकत घेतलेले. त्यानंतर त्यामध्येच हे पण इयरिंग होते. इट्स समथिंग लाइक beads, but something with a bead. It's like loop around that wire. Yes, it looks like that. It looks nice, right? आणि माहिती आहे हे जे इयरिंग्स आहेत ना, ही मला वाटते हा पूर्ण पॅक इयरिंगचा. यामध्ये 6 इयरिंगचे सेट होते आणि हा 6 इयरिंगचा सेट फक्त मी ₹150 घेतलेला आणि तेही मिशोवरून. सो येस, त्यांची ना मला इयरिंग्सची क्वालिटी जी आहे, बेसिकली ज्वेलरीची क्वालिटी जी आहे ती भरपूर आवडते. नंतर याच सेम कॉम्बो मधले हे पण एक इयरिंग आहेत. I know that they look very basic, but instantly change your look. This is how it is. कधी कधी ना मिशोवर खरंच खूप चांगली ज्वेलरी मिळते. ऍक्च्युली जे तुम्हाला बाहेर खूप भरपूर हाय रेटमध्ये मिळतील ते मिशोवर तुम्हाला इझिली खूप स्वस्तात मिळून जाते. सो येस. आणि भरपूर माझं जे इयरिंग कलेक्शन आहे ना, ते जास्तीत जास्त मिशोवरूनच आहे. मी भरपूरदा इयरिंग्स तिथून घेणंच प्रिफर करते. त्यानंतर यामध्ये ना हे एक छोट्या लूपमध्ये इयरिंग आहे माझ्याकडे, पण हे पण त्याच कॉम्बो मधले आहेत. सो येस, दिस इज हाऊ इट लुक्स. मी हे तितक्यादा यूज पण नाही केलंय, बट yes, I have this one as well. It's again one of the earring from the same set. It's this one. It's like something in a zigzag pattern. Can you see? Then this is my one of the favorite earring. हे अगदी like खूप छोटे आहेत, but it looks very nice, especially when you are wearing black or like completely white outfit. It's look very nice. व्हाईट पेक्षा ना ब्लॅक वर जास्त सूट करतं असं मला वाटतं. हे ना मला फ्री मध्ये मिळालेलं ऍक्च्युली. इट वॉज फ्री ऑन अ साडी. एक मी साडी विकत घेतलेली त्रिवेंद्रम मधून, त्रिवेंद्रम मधल्या त्या मॉल मधून. इट वॉज लाईक समथिंग व्हाईट साऊथ इंडियन साडी जी असते ना प्रॉपर त्यांची जी ट्रेडिशनल साडी आहे ती, तर त्यावर मला हे इयरिंग फ्री मिळालेले. बट इट्स व्हेरी नाईस. द क्वालिटी अँड एव्हरीथिंग इज व्हेरी 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 गुड. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. आय हॅव दिस स्मॉल बटरफ्लाय इयरिंग, जे मी जास्त करून यूज पण करत नाही, कारण असे जे छोटे छोटे इयरिंग्स असतात ना, जे एकदम छोटे मिनिमल असतात, ते मी फार कमी यूज करते. माहित नाही का, तर मला थोडे मोठ्या साईजचे इयरिंग जे आहेत ना ते जास्त आवडतात. बट येस, जर कधी वाटलंच की म्हणजे काही जास्त विअर नाही करायचंय,
तर मी त्यासाठी ते एक ऑप्शन म्हणून ठेवलंय. येस, दिस इज हाऊ इट लुक्स. दिस इज वन ऑफ माय फेवरेट इयरिंग ॲज वेल. ॲक्चुअली हे मला गिफ्टमध्ये मिळालेले इयरिंग्स आहेत दिवाळीला माझ्या नणंदबाईंकडून. बट दिस इज व्हेरी, व्हेरी प्रिटी. माहीत नाही मला याची किंमत वगैरे किती आहे ते नाही माहिती मला. बट हे ना तुमच्या मोस्ट ऑफ द कपड्यांवर जातात कारण मल्टी कलर आहे आणि मेन म्हणजे स्टोनचे इयरिंग्स आहेत. क्वालिटी खूप प्रीमियम आहे, खूपच सुंदर दिसते. मी आधी पण माझ्या व्हिडिओजमध्ये वगैरे हे यूज केलेत. पण मी तितके जास्तदा म्हणजे हे विअर नाही केलेत. मला वाटतं आतापर्यंत फक्त मी एकदा की दोनदा घातलेत. अँड येस, दिस इज हाऊ इट लुक्स. मोस्टली जेव्हा तुम्ही साडी वगैरे घालता ना, हे त्यावर पण खूप जास्त चांगले वाटतात. आपल्या वेस्टर्न विअर कपड्यांपेक्षा म्हणजे जसं आपण टी-शर्ट आणि पॅन्ट यावर घातल्यापेक्षा साडीवर वगैरे खूप चांगले दिसतात. त्यानंतर जर तुम्ही कोणत्या नाईट फंक्शन पार्टीसाठी जात असाल, दिस लुक्स नाईस कारण त्यामधले जे स्टोन आहेत ना, ते स्पार्कल करतात थोडे-थोडे. जेव्हा ते लाईटच्या रिफ्लेक्शनमध्ये येतात तेव्हा. आणि ट्रेडिशनल ड्रेसेस वगैरे आहेत, त्यावर हे खूप जास्त चांगले वाटतात. सो येस, दिस इज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट. त्यानंतर माझ्याकडे आहे, माझे हे खूप जुने इयरिंग्स आहेत. खूप बेसिक आहे, पण हे ना खूप चांगले आहेत. ह्याची क्वालिटी एवढी सुंदर आहे ना, थोडे जाडे आहेत, बट यू कॅन सी इट्स व्हेरी नाईस. त्याचं पॅटर्न अँड ऑल लाईक इट इज लाईक क्वाईट वेटेड. याला वजन आहे थोडं. माझ्या बाकीच्या मोठ्या इयरिंग्सला पण एवढं वजन नाही आहे, एवढं याला आहे. बट इट लुक्स व्हेरी नाईस. कमीत कमी हे ज्वेलरी जी आहे म्हणजे हे कानातले माझ्याकडे आहे ऑलमोस्ट 5 ते 6 वर्षापासून आहेत हे मी जे विअर करते. पण बिलकुल नाही ते टार्निश झालेत ना त्याला काही फरक पडलाय ना त्याचा कलर गेलाय, काहीच नाही. सेम ॲज इट इज आहेत. यू कॅन सी. अगदी आपण म्हणजे जर ट्रेडिशनल विअर घालणार असू, तर हे खूप सुंदर दिसतात त्यावर. मी भरपूर साडीवर पण हे कॅरी केलेत. त्यानंतर जे ट्रेडिशनल ड्रेसेस वगैरे असतात त्यावर पण मी हे कॅरी करते. जेव्हा म्हणजे मला काही कळत नाही की नेमकं आता काय घालायचं, तेव्हा हे जे असतात ना हे बेस्ट ऑप्शन आहे. हे प्रत्येक मुलींकडे तर असतंच कारण खूप सुंदर आणि मिनिमल दिसतं हे. आय हॅव धिस वन टू. मी तुम्हाला माझं जेवढे काही आहेत ना माझ्याकडे ते सगळे मिक्स दाखवते. म्हणजे काही त्यामध्ये ट्रेडिशनल आहेत, काही वेस्टर्न पण आहेत. बट या तुम्ही काय आउटफिट हे करताय, विअर करताय त्यावर डिपेंड करतं की तुम्ही कसं स्टाईल करताय. कधी-कधी वेस्टर्न इयरिंग्स पण आपल्या ट्रेडिशनलवर होऊन जातात. सो येस, यू नेव्हर नो हाऊ यू आर गोइंग टू यूज इट. तर हे पण एक इयरिंग आहेत. हे मी Meeshoवरूनच घेतलेत. खूप सुंदर इयरिंग्ज आहेत. मला ना याची क्वालिटी खूप आवडली. मला वाटते मी हे 200 की 250ला काहीतरी घेतलेले. बट क्वालिटी वाईज इट्स रिअली वर्थ इट. त्यामध्ये स्टोन आहे ब्लॅक आणि रेड कलरचा आणि खाली मोती आहेत. खूप सुंदर दिसतात आणखी हे पण. तर जेवढ्या काही इयरिंग्सची वगैरे लिंक मिळेल मला, जे काही मी Meeshoवरून वगैरे किंवा Meeshoवरून, Flipkartवरून पर्चेस केलेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून, तेवढं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करायचा प्रयत्न करेन. सो इफ यू वुड लाईक टू बाय, यू कॅन चेक द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. त्यानंतर ना माझ्याकडे हे इयरिंग आहेत. हे थोडं ओल्ड पॅटर्नचं आहे, पण मला ना हे आवडतात भरपूर म्हणून मी जपून ठेवलेत अजून पण. काही इयरिंग्स होते माझ्याकडे जे आधी टार्निश वगैरे झालेले होते, ते मी म्हणजे माझ्या कलेक्शनमधून काढून टाकले. बट दीज आर स्टिल विथ मी कारण आवडतात मला हे अजून पण. खूप छान दिसतात. दिस इज हाऊ इट लुक्स. ट्रेडिशनलवर इमॅजिन करा की हे किती सुंदर दिसत असतील. याचा ना थोडाफार कलर पण गेलाय, बट आय स्टिल कांट गेट ओव्हर ऑफ इट कारण दिस इज वन ऑफ माय फेवरेट. त्याची डिझाईन अँड ऑल इट लुक्स व्हेरी प्रिटी. वी हॅव दिस वन. या इयरिंगसाठी ना मला भरपूर कॉम्प्लिमेंट्स येतात आणि भरपूर लोक विचारतात पण की कुठून घेतलेत, कितीला परचेस केलेत अँड ऑल. तर हे मी ऑफलाईन स्टोअरमधून बाय केले, त्यामुळे मी याची लिंक वगैरे तर प्रोव्हाइड नाही करू शकणार. आणि हे जे इयरिंग्स आहेत ना हे आपल्या इंडियन विअरवर इंडो वेस्टर्न जर तुम्ही स्टाईल करत असाल मिक्स अँड मॅच करून किंवा जर तुम्ही ट्रेडिशनल घालत असाल, हे खूप सुंदर दिसतात त्यावर. इव्हन तुमच्या कुर्तीजवर वगैरे खूप सुंदर दिसतात. साडीवर पण मी हे ट्राय केलेत. अमेझिंग लुक देतात. मला वाटते हे जे आहेत हे ऑलमोस्ट थोडे कॉस्टली आहेत. 400-450 की 500ला मी हे विकत घेतलेले.
पॅन्टालूनमधून जे जिथे काउंटर असतं ना, जे आपण बिल्स वगैरे पे करतो त्या साईडला जे इयरिंग्सचं किंवा छोट्या-छोट्या स्टफचं जे लागलेलं असतं ना थोडंफार, तर मी हे तिथून घेतलेले. हे खूपच सुंदर दिसतात. पाहता क्षणी आवडलेले कानातले आहेत. आय हॅव धिस वन. हे मध्ये-मध्ये ना खूप ट्रेंडिंग होते. अगेन धिस वन इज अल्सो फ्रॉम Meesho आणि हे पण माझं गिफ्टच आहे दिवाळीचं. माझ्या नणंदबाईंनी जे मला दिलेलं. त्यांना पण माहिती आहे की मला कानातल्यांचा ना खूपच शौक आहे. सो येस, दे अल्सो गिफ्ट मी विथ समथिंग लाइक समथिंग विथ द इयरिंग ऑलवेज. सो धिस इज हाऊ इट लुक्स. तर हे मी कसं पेअर अप करते. जर मला कधी वेस्टर्नवर घालायचं असेल तर तसं पण घालते किंवा जर तुम्ही साडीवर जर तुम्हाला पेअर अप करायचं असेल आणि जर तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे विअर करत असाल तर ट्राय विथ दिस इयरिंग. इट गिव्स यू ॲक्चुअली अ व्हेरी 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 नाईस लुक. स्पेशली जर तुम्हाला पार्टीसाठी वगैरे घालायचे असतील तर खूपच सुंदर दिसतात हे. देन आय हॅव धिस इयरिंग विच इज लाईक एका रिंगमध्ये आहे आणि त्याला खाली हे असे स्टोन आहेत जे सेम कलरचे आहेत आणि हे पण अगेन मी मिशोवरूनच घेतलेत. मला ना असं काहीतरी जेव्हा आपण घरी साडी वगैरे विअर करतो, म्हणजे जर कोणी पाहुणे वगैरे येणार असतील किंवा तुम्ही कुर्ती काहीही जे काही तुमचं ट्रेडिशनल विअर तुम्ही विअर करताय, हे ना खूप असे एकदम साधे आणि सुंदर दिसतात. म्हणजे एकदम मिनिमल पण नाही, पण सुंदर पण दिसतात. छोटे आहेत पण चांगले आहेत. कारण मला ना ते अगदीच फक्त असे स्टड वगैरे घालायला जास्त आवडत नाही. खूपच छोटे इयरिंग्स मला बिलकुलच नाही आवडत. So yes, this is something which I find. This is ah, this is something which I have. आणि हे ना मी Temuवरून घेतलेले. त्यावरची पण याची जी क्वालिटी असते ना, इयरिंगची क्वालिटी ती मला खूप चांगली वाटली. ॲक्चुअली मी फर्स्ट टाईम बाय केलं त्याच्यावरून इयरिंग्स. आणि हे ना तुमच्या युजुअली ऑलमोस्ट म्हणजे मोस्ट ऑफ द साडीजवर म्हणा, जर तुम्ही वेस्टर्न साडीज वगैरे विअर करत असाल तर हे खूप छान दिसतात त्यावर. ऑर्गेन्झा साडी वगैरे असेल तर त्यावर पण खूपच सुंदर दिसणार आहे हे. आणि मल्टी कलर असल्यामुळे भरपूर तुमच्या आउटफिट सोबत इझिली कॅरी करता येतात तुम्हाला. त्यानंतर वेस्टर्न वेअरवर पण खूपच छान दिसतात. लेट मी शो यू हाऊ द लुक इज. सो येस, दिस इज हाऊ इट्स गॉना लुक. इयरिंग जसे जसे मी चेंज करते ना, यू कॅन सी दॅट डिफरन्स इन माय फेस. लाईक तुमच्या पूर्ण चेहऱ्याचं स्ट्रक्चरच बदलून टाकतात ते. So along with that earring, I also bought this one as well, which is in that starfishच्या शेपमध्ये आहे आणि हे ना बीच वेअरसाठी घेतले स्पेशली. असं काही घालायसाठी नव्हतं माझ्याकडे स्पेसिफिक. सो आय वॉज लाईक लेट्स ट्राय इट. कारण खूपच एकतर हे ना ट्रेंडिंग चाललेत सध्या. खूपच सुंदर दिसतात. लेट मी विअर अनदर साइड ॲज वेल. हे मी अजून तरी विअर नाही केलेत. बट आय एम सो एक्सायटेड टू ट्राय दिस. कॅन यू सी? एवढे सुंदर दिसतात. हे होतं काही माझं इयरिंग कलेक्शन. यामध्ये कोणते इयरिंग तुम्हाला सर्वात जास्त आवडले? इयरिंग कलेक्शनला किती रेटिंग द्याल? हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तुम्हाला कोणत्या ज्वेलरीबद्दल, कोणत्या ज्वेलरीचं कलेक्शन माझं बघायला आवडेल ते पण नक्की सांगा. सो नेक्स्ट व्हिडिओ इज गॉना बी ऑन दॅट. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन म्हणजेच माझं इयरिंग कलेक्शन आवडलं की नाही ते पण सांगा. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.